जुन्या करारामध्ये काही लोक निवडल्या जायचे. जुन्या करारामध्ये ज्यावेळेस देव निवडायचा त्यावेळेस पर्टिक्युलर लोक निवडायचं. जसं की इस्रायल लोकांना निवडलं, त्यावेळेस त्यांच्यावरती त्यांनी कृपा केली आणि त्यांच्यावरती कृपा केल्यानंतर त्यांना मार्गदर्शन केलं. इस्रायल लोकातून संदेश निवडले, राजे निवडले, कारण की त्यावेळेस ती कृपा इस्रायलावरती होती. पण तेच आम्ही बघतो की नव्या कराराच्या काळामध्ये ज्यावेळेस आम्ही येतो, येशूचं येणं झालं आणि त्याच्यानंतर येशूचं येणं झाल्यानंतर ती कृपा सर्व मानव जातीसाठी आली. म्हणजे प्रत्येकाने अभिषिक्त असावं ही देवाची इच्छा आहे. प्रत्येक जण अभिषिक्त असू शकतो का? तर असू शकतो, पण त्याच्यासाठी त्याचं पण सॅक्रिफाईस पाहिजे आहे. जर मी सॅक्रिफाईस करत नाही, मी इच्छा बाळगत नाही, मी अभिषिक्त असावं, मी जगातच राहतो, जगिक गोष्टी करतो, तर मी नाही होऊ शकत अभिषिक्त. अभिषिक्त होण्यासाठी मला वचन वाचावं लागेल, अभिषिक्त होण्यासाठी मला परमेश्वराचं वचन मनन करावं लागेल आणि मग नंतर त्या वचनामध्ये ज्यावेळेस मी मजबूत होतो त्यावेळेस मला मागावं लागेल की परमेश्वरा तुझा अभिषेक माझ्यावर कर, आणि मग तो अभिषेक माझ्यावर येईल. मग देवाची इच्छा आहे प्रत्येकाने अभिषिक्त असावं. लूक 4:18 मध्ये जर आम्ही बघितलं तर लूक 4:18 मध्ये स्वतः येशू ख्रिस्त ज्या वेळेस यशाचा ग्रंथ उघडतो, सभास्थानामध्ये जातो त्याच्या गावामध्ये, त्यावेळेस तो यशाचा ग्रंथ उघडतो आणि यशाचा ग्रंथ ज्यावेळेस उघडतो त्यावेळेस तो वचन जे काढतो ते यशया पुस्तकातलं काढतो, म्हणजे यशया ग्रंथामधलं. आणि तो या ठिकाणी काय म्हणतो? परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे, दिना सुवार्ता सांगण्यास त्याने मला अभिषेक केला आहे, त्याने मला पाठवले आहे ते अशासाठी की धरून नेलेल्याची सुटका, आंधळ्यास पुन्हा दृष्टीचा लाभ याची घोषणा करावी, ठेचले जात आहे त्यास सोडून पाठवावे, परमेश्वराच्या प्रसादाच्या वर्षाची घोषणा करावी. मग ग्रंथपट गुंडाळून तो सेवकास परत देऊन तो खाली बसला आणि सभास्थानातील सर्व लोकांची दृष्टी त्याच्यावर खिळली. पण तो त्यास म्हणू लागला की हा शास्त्रलेख आज तुम्ही ऐकत असतानाच पूर्ण झाला आहे. आतापर्यंत असं कोणी बोललं नव्हतं. आतापर्यंत सगळ्यांनी वचन ऐकलेलं होतं, आतापर्यंत नियमशास्त्राचा ग्रंथ ते वाचायचे सभास्थानामध्ये. पण येशू मनुष्य रूपात असून सुद्धा येशू ज्यावेळेस सभास्थानात तो ग्रंथ वाचतो, तो ग्रंथ वाचल्यानंतर येशू काय म्हणतो? परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे, दिना सुवार्ता सांगण्यास त्याने मला अभिषेक केला, म्हणजे देवाने अभिषेक केला आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर तो ग्रंथ बंद करतो, सेवकास देतो आणि लोक त्याच्याकडे बघतात. त्यास तो म्हणतो तुम्ही ऐकत असतानाच हा ग्रंथ किंवा हे वचन पूर्ण झालं आहे. हा लोक म्हणजे पूर्ण कसं झालं हे लोकांना समजत नाही, कारण की दे आर कार्नल, ते शारीरिक बसलेले आहेत. त्यांना एकच माहिती आहे की देव आत्मा आहे आणि त्याने आतापर्यंत शरीराने दर्शन दिलं नाही. पण येशूच म्हणतो की त्याचा अभिषेक मला झालाय, म्हणजे परमेश्वराचा आत्मा माझ्यावरती आला आहे. म्हणजे येशू ख्रिस्त ज्यावेळेस या जगात आला त्यावेळेस तो लोकांना जाहीर करतो की मी जो आलेला आहे तो मी स्वतःहून आलो नाही, तर मी देवाने पाठवलं म्हणून इथं आलेलो आहे. हालेलुया. येशूचं राहणं, येशूचं खाणं, येशूचं जगणं, येशूने जे काही कार्य केलं, ते जे कार्य केलेलं आहे ते पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला पाहायला भेटतं की त्याने परमेश्वराच्या आज्ञेने केलेलं आहे. येशूवरती देवाच्या आत्म्याचा अभिषेक होता. म्हणून अभिषेक म्हणजे आम्ही म्हणतो की येशू ख्रिस्त. काही जणांना वाटत होतं ख्रिस्त आडनाव आहे की काय, काही जण म्हणतात ना ख्रिस्त, येशू ख्रिस्त, सुनील कसबे, सुरेश बालेराव, गणेश तुपे, तसं येशू ख्रिस्त. तसं वाटलं होतं तुम्हाला कधी? काय येशू ख्रिस्त हे येशू नाव आहे आणि आडनाव ख्रिस्त. ख्रिस्त आडनाव नाही. ख्रिस्त नावाचा अर्थ मसीहा, ख्रिस्त नावाचा अर्थ अनॉइंटेड, ख्रिस्त नावाचा अर्थ अभिषिक्त. ज्याच्यावर देवाचा अभिषेक आहे तो ख्रिस्त, आणि ते ख्रिस्ती की ज्यांच्यावरती परमेश्वराचा आत्मा अभिषेक आहे ते ख्रिस्त. हालेलुया. असं नाही ख्रिस्ती. आता तुम्ही सैतान काढायला गेले आणि अभिषेकच नाही, तर अभिषेक जर नसला तुम्ही किती त्याला झटत बसा, तो ओळखतो अरे अधिकारच नाही याच्याकडून काही मी निघणार नाही. तो त्याच्याकडूनच निघतो ज्याला अधिकार आहे. 10 जण जर झटत बसले येशूच्या नावात निघ, येशूच्या नावात निघ, ते निघणारच नाही. ते सगळ्यांना पाहतो 10 जणांना, आणि 10 जणांना पाहून होतो अरे यांच्यावरती मला पवित्र आत्मा दिसत नाही, यांच्याबरोबर देव नाही, मग मी यांच्याकडून जाणारच नाही. पण एक फुल ऑफ स्पिरिट, एक पवित्र आत्म्याने भरलेला व्यक्ती तिथं येऊ द्या. त्या 10 लोकांच्या मध्ये जाऊन त्यांनी उभं जरी राहिलं तरी तो दुष्ट आत्मा का असं झालं? 10 लोकांनी प्रार्थना केल्या त्यावेळेस तो गेला नाही, आणि एक माणूस आला आणि एका माणसाने नुसतं उभा जरी राहिला तरी तो गेला. काय होता? अभिषेक होता. समजा मला एक विदाउट अनॉइंटिंग मी काहीच करू शकत नाही.
मी काहीच करू शकत नाही. ते दुष्ट आत्मा मला येशू ख्रिस्त स्वतःच्या शरीराने कार्य करत नाही. येशू ख्रिस्त म्हणजे अभिषिक्त, अनॉइंटेड वन. तर येशू ख्रिस्त जो आहे तो परमेश्वराच्या आत्म्याने कार्य करत आहे. म्हणजे या जगामध्ये राहणारा प्रत्येक ख्रिस्ती व्यक्ती त्याला परमेश्वराच्या आत्म्याची आणि अभिषेकाची फार गरज आहे. विदाउट अभिषेक काय करू शकत नाही. अभिषेकाशिवाय कार्य होत नाही. अभिषेकाशिवाय सेवा होत नाही. अभिषेकाशिवाय दुष्ट आत्मे निघत नाही. अभिषेकाशिवाय प्रार्थना ऐकल्या जात नाही. अभिषेकाशिवाय काहीच होत नाही. मग तुम्ही असेच जन्माला आले आणि मग 100 वर्ष होऊन जरी मेले, अभिषेक जर नसला तर तुम्ही फक्त जगताल. अभिषेका व्यतिरिक्त तुमचं चालेल, पण अभिषेक असल्यावर हे सगळे बंधनं तुटतील. आपण उगाच म्हणत नाही ते व्यक्ती, ते देवाचे सेवक फार अभिषेक्त आहेत, कारण की त्यांनी तेवढा अभिषेक मिळवला आहे. त्यांच्या प्रार्थनेतून लोक बरे होतात. का बरे होतात? त्यांच्यावरती तेवढा अभिषेक आहे. मग येशू पण म्हणतो की मी आता जे बोलत आहे ते वचन पूर्ण झालं आहे, कारण की आता हे मी बोलत असतानाच मी तुम्हाला सांगतो की जो अभिषेक मला देवाने दिलेला आहे त्याचा आत्मा, अभिषेक म्हणजे देवाचा आत्मा सोबत राहणं, त्याचा आत्मा माझ्यावर आला आहे. म्हणजे आता मी आणि तो एक आहे. म्हणून पवित्र शास्त्र वाचताना योहानाचं पुस्तक ज्यावेळेस मी वाचतो त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, मी खरा द्राक्षवेल आहे आणि माझा बाप माळी आहे. आणि तो काय म्हणतो, जसा फाटा वेलात राहतो आणि वेल फाट्यात राहतो आणि फाटा वेलात राहिल्या वाचून त्याला फळ देता येत नाही, तसं तुम्ही माझ्यात आणि मी तुमच्यात राहिल्या वाचून तुम्हाला फळ देता येणार नाही. याचा अर्थ हा की आम्ही त्याच्यामध्ये आणि तो आमच्यामध्ये असला पाहिजे. आम्ही एकटेच राहतो. मी एकटाच म्हणतो ना आपण, मी एकटाच आहे, मला कोणीच नाही. कधी कधी म्हणत असेल ना, इकडं बसलेले ज्यांचे लग्न झाले, बायको म्हणत असेल ना कधी, एकदमच तिला त्रास झाला, एकदमच लेकरांनी त्रास दिला, मी एकटीच आहे, मला कोणीच नाही. आई बापाने पण काही लक्ष देत नाही आणि नवरा पण काही लक्ष देत नाही, आणि नुसता प्रार्थना करत राहतो, आणि लेकरं पण असे, मी एकटीच होते ना. का वाटतं एकटेपणा? मी गाडीवर चाललो तरी मला एकटं वाटत नाही. मी एकटा फिरायला लागलो तरी एकटं वाटत नाही. वरती बसलो एकटं वाटत नाही. खाली बसलो एकटं वाटत नाही. मला एकटं वाटतच नाही, कारण की मला माहिती आहे माझा निर्माण करता माझ्या बरोबर आहे. नाही मी रडलो, मी एकटाच आहे, मला फार डिप्रेशन आलं, मला मित्र नाही, मला कोणीच नाही, मला हे पाहत नाही, मला ते पाहत नाही, मी एकटाच आहे. डिप्रेशन येतं माणसाला, आहे ना, मी एकटाच आहे. पण ज्याच्याबरोबर पवित्र आत्मा असतो तो कधीच एकटा नसतो. देव त्याच्याबरोबर असतो. हालेलुया. तुम्ही एकटे आहात का? किती जणांना एकटं फील होतं? एकटेपणा वाटतो. एकटेपणा, खूप निराशा आली हो पाळत साहेब, मी एकटाच आहे. काही लेडीज म्हणतात ना, मी फार एकटी आहे, मला फार वैताग आला, मला कोणीच लक्ष देत नाही, मला कोणीच पाहत नाही, मला कोणीच बोलत नाही, मला कोणीच काहीच म्हणजे भावच देत नाही, आणि मी एकटाच आहे. काय सुंदर गाणं गायलं यांनी आता ते, तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है. पहिला पहिला प्यार म्हटल्यावर मला थोडं हसू आलं इथं. खरंच म्हटलं इथं बसलेल्यांच्या सगळ्यांचा पहिला प्यार येशूचा असेल मला वाटत नाही. तरुण पोरांचं वाटत नाही काय खरं. तरुण कशाला, आपण सगळेच तरुणपणातून आलो. शरीरात पहिलं प्रेम येशू राहू शकत नाही. पहिलं प्रेम असेल कोणीतरी आपलं, पण पहिलं प्रेम जे होतं ते मग नंतर आपण म्हणू शकतो की ते जरा शरीरात मला कळत नव्हतं म्हणून ते पहिलं प्रेम माझं होतं, पण आता माझं पहिलं प्रेम आत्म्यामध्ये फक्त येशू ख्रिस्त आहे. म्हणून आपण आनंदाने म्हणू शकतो की मेरा पहिला पहिला प्यार. नाही तर म्हणा पहिला पहिला प्यार चित्र डोळ्यासमोर दुसऱ्याचं येतं बरं का कधी कधी, मेरा पहिला पहिला प्यार आहे असं. तरुण मुला मुलींना जास्त असे भास होतात, भास. तर 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, नंतर 25 डंगरे, नंतर नाही 25, 30,
नो लव, फक्त काम. एक रील पाहिली असेल तुम्ही, एकदम पहिलं प्रेम आमचं आत्मिक रीतीने येशू ख्रिस्त आहे आणि त्याचा अभिषेक आहे. म्हणजे ज्यावेळेस कळायला लागतं आत्मिक गोष्टी, त्यावेळेस आपण म्हणतो नाही नाही नाही, माझं पहिलं प्रेम माझा येशू आहे. परत जुन्या कराराच्या काळात किंवा जुन्या कराराच्या काळामध्ये करारामध्ये पण आम्ही पाहतो, जसं आम्ही उत्पत्तीपासून मलाखीपर्यंत पाहतो, त्यावेळेस अभिषेक करण्यात आला लोकांना. पण अभिषेक करण्यात आल्यानंतर आम्हाला पाहायला वाटतं की ज्यावेळेस जुन्या करारात आत्मा कायमस्वरूपी दिला नव्हता, जसं आज आपण भाग्यवान आहोत की आपल्याला आत्मा कायमस्वरूपी दिला. म्हणजे मला एकटेपणा जाणवत नाही कारण की पवित्र आत्मा माझ्यामध्ये आहे, माझ्या बरोबर आहे. तुम्हाला एकटेपणा जाणवत नाही, पवित्र आत्मा तुमच्याबरोबर, तुम्ही त्याला बोलू शकता, बघा नाही असं झालं, पवित्र आत्मा हे तसं झालं, मला तू सहाय्य कर, मला हे कर, लगेच तू आम्हाला सहकार्य करतो. पण आता जुन्या कराराच्या काळात आत्मा येत होता आणि आत्मा जात होता, म्हणजे कायमस्वरूपी दिलेला नव्हता. अभिषेक व्हायचा त्यावेळेस लोकांवरती जर पवित्र आत्म्याने झडप घातली, देवाच्या आत्म्याने, ते संदेश द्यायला लागायचे. मग शौल देखील एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे की ज्यावेळेस त्याला अभिषेक करण्यात आला, तेलाचा अभिषेक, तेल हे दर्शक आहे. तेल ज्यावेळेस ओतल्या जायचं त्यावेळेस तेल ओतल्या जात असताना ते पवित्र आत्म्याचं दर्शक आहे. मग तेल ज्यावेळेस ओतायचे त्यावेळेस ते तेल ओतणं म्हणजे आता अनॉइंट केलेलं आहे, अभिषिक्त केलेलं आहे आणि आजपासून देवाचा आत्मा तुझ्याबरोबर. आणि जसा शौलावरती पहिला राजा त्याच्यावरती अनॉइंट केलं, त्यावेळेस असं म्हटलेलं, तो संदेष्टाचा समूह समोरून येत होता आणि संदेष्टाच्या समूहाला सामोरं जात असताना तोही संदेश देऊ लागला. तो तर लेवीय घराण्यातला नव्हता, तो संदेष्टापैकी नव्हता, पण लोक म्हणू लागले हा पण एक संदेष्टा तर नाही. कारण त्या काळात निवड होती स्पेशल, पर्टिक्युलर, राजपदासाठी वेगळी, संदेष्टासाठी वेगळी, सेवकासाठी वेगळी. तर त्यांना वाटलं याच्यावर पवित्र आत्मा उतरला आणि अभिषेक झाला म्हणजे हा पण एक संदेष्टा तर नाही, संदेश सांगू लागला, देवाचा संदेश तो बोलू लागला. म्हणजे अनॉइंट ज्यावेळेस व्हायचं, अभिषेक ज्यावेळेस यायचा त्यावेळेस तो अभिषेक याच्यासाठी यायचा, काहीतरी विशेष काम करण्यासाठी. पवित्र आत्मा त्या व्यक्तीबरोबर राहायचा, देवाचा आत्मा त्या व्यक्तीबरोबर राहायचा. आणि मग दावीद आम्हाला पाहायला भेटतं की दाविदाच्या जीवनामध्ये देखील ज्यावेळेस शमूएलाने हाती तेलाचं शिंग घेतलं आणि तेलाचं शिंग घेऊन तो ज्यावेळेस दाविदाकडे गेला, त्यावेळेस पवित्र शास्त्र सांगतं की त्याचं शारीरिक मन पण म्हटलं की तो जो पहिला मुलगा आला तो धिप्पाड होता, उंच होता, बॉडी बिल्डर होता आणि तो शारीरिक मनाने म्हणतो हा अभिषेक्त असेल. पण परमेश्वर म्हणतो मी त्याला नाकारलाय, नापसंत केलंय. तू जे बघतोस ते बाह्य स्वरूप बघतोस, मी बाह्य स्वरूप बघत नाही, मी आंतरिक बघतो. वरतून आपण फार चांगले दिसतो आणि आतमध्ये आम्ही कसे तरीच असतो. म्हणजे एकदम ते काय ढंगळाक मचळा, बाहेरून एकदम टिपटॉप, आतून कसं तरी. परमेश्वर बाह्य स्वरूप पाहत नाही, हे वरचं पाहत नाही, परमेश्वर आत पाहतो, अंतकरण पाहतो. मग परमेश्वर म्हणतो याला मी निवडलं नाही, तू याची बॉडी बघितली, तू याची उंच काठी बघितली आणि त्याच्यामुळे तुला वाटतं की हाच तो अभिषिक्त असेल, पण तो म्हणतो हा अभिषिक्त नाही. असे 7 पुत्र चालवले पण तरी देखील परमेश्वर म्हणतो नाही, हा नाही. तो आणखी एखादा, त्याला पण माहिती नाही त्याला इशायला आणखी एखादा पुत्र आहे. तो काय म्हणतो तिथं पहिले शमूएल 16 अध्याय 13 वचनात जर ते पूर्ण बघितलं 16 पासून पुढं, तो म्हणतो की अजून एखादा पुत्र आहे का, म्हणजे यालाही माहिती नाही तुला किती पुत्र आहेत इशायला. इशाय म्हणतो हो एक पुत्र आहे मला, तो पुत्र शेरडे मेंढरे राखत आहे आणि मी त्याला बोलवणं पाठवतो. आणि ज्यावेळेस तो आला त्यावेळेस दावीद ज्यावेळेस येत होता, येत असतानाच परमेश्वराचा आत्मा शमूएलाला बोलला की हाच तो आहे, उठ आणि याला अभिषेक कर. म्हणजे देवाची निवड पहा. देव ज्यावेळेस निवडतो त्यावेळेस देव बाह्य स्वरूप पाहत नाही, देव आंतरिक पाहतो. आणि मग दाविदाने आपलं तेलाचं शिंग घेतलं आणि ते त्याच्या मस्तकावरती ओतलं आणि त्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, वाचा पहिले शमूएल 16:13 मध्ये म्हटलेलं आहे, मग शमूएलाने तेलाचे शिंग हाती घेऊन त्याच्या भावामध्ये त्याला अभिषेक केला आणि त्या दिवसापासून पुढे परमेश्वराचा आत्मा दाविदाच्या ठाई जोराने संचरू लागला. तेल एक प्रतीक आहे. ज्यावेळेस आम्ही तेल घेतो आणि अनॉइंट करतो त्यावेळेस परमेश्वराचा अभिषेक त्या व्यक्तीला होतो, त्याने ते स्वीकारला पाहिजे विश्वासाने. आणि दाविदाने तो अभिषेक स्वीकारला. ज्यावेळेस अभिषेक हा शमूएल जो अनॉइंटेड आहे, ऑलरेडी देवाचा अभिषिक्त आहे, या देवाच्या अभिषेकताने इम्पार्टेशन म्हणजे त्याचा अभिषेक
तो घेतला आणि तो अभिषेक, त्याने देवाच्या आत्म्याचा अभिषेक तेल लावून त्याच्यासाठी प्रार्थना केली आणि त्याच वेळेस देवाचा आत्मा त्याच्या ठाई संचरू लागला. मग आज आम्हाला अभिषिक्त व्हायचं आहे. आम्हाला एकटेपणा जाणवलं नाही पाहिजे, डिप्रेशन आलं नाही पाहिजे, निराशाला, बरेचसे लोक निराशाला संकट देतात. आत्मा आहे, काही काही जण भितात, खूप भीती वाटते. काय म्हटलेलं आहे तिथं, वचन सांगतं की मी तुम्हाला भित्रेपणाचा आत्मा दिला नाही. आत्मा आहे भित्रेपणाचा पण, म्हणजे जे भितात, खूप प्रत्येक परिस्थितीला भितात, प्रत्येक दिवसाला घाबरतात. उद्या कसं होईल, परवा कसं होईल, आता असं झालं, मेलो. अरे काय आत्मा आहे तो, त्याला धमकवा येशूच्या नावात. स्पिरिट म्हटलेलं आहे त्याला. देवाने तुम्हाला भित्रेपणाचा आत्मा दिला नाही, म्हणजे देवापासून हा भित्रेपणाचा आत्मा येत नाही. मग हा आत्मा आला कुठून? घाबरता का? एवढे काय घाबरता? मरायला घाबरतो, चालायला घाबरतो, बोलायला घाबरतो, खायला घाबरतो, राहायला घाबरतो, असं करायचं त्याला घाबरतो, समाजाला घाबरतो, याला घाबर, त्याला घाबर, घाबर 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 घाबरू घाबरू पूर्ण आयुष्य चाललंय. भिऊ भिऊ पूर्ण आयुष्य संपत आलं. काही जण तर म्हातारे झाले घाबरू घाबरू. आता तरी देवाचा आत्मा तुम्हाला स्पष्ट बोलत आहे, भिऊ नका, मी तुझ बरोबर आहे. परमेश्वराने तुम्हाला भित्रेपणाचा नाही तर सामर्थ्याचा आत्मा दिलेला आहे. बघा, आत्मा भित्रेपणाचा आत्मा नाही. मग ज्याच्यात अनॉइंटिंग आहे, ज्याच्यात अभिषेक आहे, तो घाबरतो का? काय बाळक साहेब, तुम्ही पण घाबरता. आत्ता दाखवतो तुम्हाला. एवढ्या मिरच्या खाशाल, वाघाला बिजाल, घाबरले. प्रत्येकाला भीती वाटते ना मरणाची. ती भीती बद्दल होणं, आत्मिक रीतीने स्ट्रॉंग होणं, मजबूत. परिस्थितीला घाबरणं, डिप्रेशन येणं, उद्या काय होईल ते वाटणं, त्याच्यानंतर भीती वाटणं, हे भित्रेपणाचं स्पिरिट आहे. आणि या स्पिरिटला, आत्म्याला धमकावं लागतं. आणि धमकावल्यानंतर मग सामर्थ्याचा आत्मा आमच्यावर येतो. म्हणून तो भयाचा आत्मा आम्हाला प्राप्त झाला नाही. मग ज्याला अभिषेक होतो त्याच्यामध्ये भयाचा आत्मा राहत नाही, त्याच्यामध्ये सामर्थ्याचा आत्मा राहतो. आणि कबूल करा की आजपासून भयाचा आत्मा मला सोडून जात आहे येशूच्या नावामध्ये. आज किती जण भित्रे आहेत तिथं, आज तुम्हाला सांगतो, आजपासून तो भयाचा आत्मा तुमच्यात राहणार नाही. येशूच्या नावामध्ये तो आत्मा तुमच्यापासून आज निघून चाललाय. भिऊ नका. त्रास झाला, संकट आले, आता खूप त्रास होतो, असं होतं, काही होणार नाही. देवाने जे आयुष्य दिलं, तुम्ही एकदम वेल जगणार, 100% जगणार. आतापर्यंत जिवंत कसे आहे तुम्ही? भिऊ जिवंत आहे का? आतापर्यंत ज्या परिस्थितीला मागं आली होती तुमच्या जीवनात, त्याला घाबरून तुम्ही जर मेले असते, कोरोनात असते का जिवंत? अरे, कोरोनावर मात करणारे काय साधारण लोक आहेत का इथं? माझ्यासमोर कोरोना योद्धा बसलेले आहेत. एवढ्या मोठ्या भीतीवर विजय मिळून जर तुम्हाला मारायचंच असतं तर त्याच वेळेस गेले असते ना. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला मरायसाठी नाही बोलवलं, जीवन जगण्यासाठी बोलवलं, आणि विपुल जीवन जगण्यासाठी बोलवलं. पण सगळी भीती काय? मरणाची. याचं काय होईल, त्याचं काय होईल, असं होईल. कोणाचं काय होत नाही. कचऱ्यात जरी बाळ फेकलेलं असलं, अनाथ, त्याचा देखील देव संगोपन करतं. आणि त्या अनाथाला जे भेटतं ना, ते आपल्याला देखील भेटत नाही. काय वाटतं तुम्हाला? हे कसं होईल याचं? माझ्यानंतर काही खरं नाही. तुमच्यानंतर ते मस्त अर्धा किलो मटण त्याच दिवशी संध्याकाळी आली, शिजवून मस्त. बायकोला म्हण, बायको चल मला मटण वाढ. आई गेली, आता गेली ती स्वर्गात, आता मला खायला पाहिजे. असं कोणी आहे का? असं कोणी आहे का? थांबतं सगळं. त्या दिवशी मी प्रार्थनेला चाललो, यांचं कसं होईल, त्यांचं कसं होईल, याचं कसं होईल. कोणाचं काहीच होत नाही. जे चालायचं ते बरोबर चालतं. नुकसान होणार तुमचं. टेन्शन घेऊ BP हाय होईल आणि तुम्ही लवकर निघून जाताल. म्हणजे याचा अर्थ नुकसान आपलं आहे. म्हणून जर आत्तापर्यंत काही झालं नाही, आतापर्यंत ज्या संकटाला घाबरले त्याच्यात काही तुम्ही मेले नाही, तर आताही तुम्ही मरणार नाही. कारण की मला भित्रेपणाचा नाही तर सामर्थ्याचा आत्मा द्या. प्रत्येक परिस्थितीत म्हणायचं, मला भित्रेपणाचा आत्मा नाही. भीती वाटली, ज्या दिवशी प्रेशर आलं त्या दिवशी म्हणायचं की तो आत्मा येतो आणि तो आत्मा डिप्रेशन देतो, विचारात घुसतो. तू निराश आहे, तू फार वेडा आहेस, तू मरतो, आता तुला असं झालं. त्याला येशूच्या नावात निघ, मी तुला धमकावतो. फ्री एकदम. मी तर तुम्ही हसताल, खदा गेला तो निघून.
आपण धमकावतच नाही. आपण ज्यावेळेस तो भित्रेपणाचा आत्मा येतो त्यावेळेस काय म्हणतो, हा हा आता खरंच ना मला तसं व्हायला लागलंय, मला लक्षणं जाणवतात. बघा ना आमची परिस्थिती बदलली, आम्ही खूप गरीब झालो, आम्ही फार साधारण आहे, आमच्याजवळ उद्या काय खायचं ते माहिती नाही, पैसे नाही, असं नाही तसं नाही. तो भित्रेपणाचा आत्मा आणखी भीती दाखवतो. पण परमेश्वराचं वचन सांगतं की ज्यावेळेस तुम्ही अनॉइंट होता, त्याच्या अभिषेकाखाली अनॉइंट होता, त्यावेळेस तो भित्रेपणा राहत नाही, तर सामर्थ्याचा आत्मा आहे. मग परिस्थिती आमची बदलण्यास आम्ही सामर्थ्यशाली नाही, परंतु परिस्थिती बदलण्यास जो आत्मा देवाने आम्हाला दिलेला आहे तो सामर्थ्यशाली आहे. म्हणून परिस्थितीचा विचार न करता त्या परिस्थितीमध्ये देवाची प्रार्थना करून त्या आत्म्याला धमकावता आलं पाहिजे, दुष्ट आत्म्याला. पण आम्ही धमकवत नाही, त्याला जास्त आम्ही ओंजारतो गोंजारतो आणि मग आम्ही भयाच्या आत्म्यामध्ये चालतो. म्हणून देवाचा आत्मा अभिषेक ज्यावेळेस होतो, त्यावेळेस अभिषेक अनॉइंटिंग ज्यावेळेस येते, त्यावेळेस तुम्ही आणि देव एक असता, आणि ज्याच्याबरोबर देव आहे त्याला कशाची चिंता. म्हणतो ना आपण, माझ्या नावेत येशू असता, मला नाही कशाची चिंता. चिंता किती करतो आपण, इको दिला, चिंता किती करतो आपण. इथं काही जण बसलेले आहेत, इतके चिंता करणारे आहेत, इतके चिंता करणारे आहेत. आज देवाचा आत्मा त्यांना बोलत आहे, स्पेशल चिंता करणाऱ्या, अरे काय चिंता करू नको, मी तुझ्या नावे येतो. हालेलुया. हे डिप्रेशन कुठून येतं माहिती आहे का? डिप्रेशन म्हणजे निराशा. काही जणांना एकसारखे विचार येतात, एकसारखे विचार येतात. हे विचार कुठून येतात? ते दुष्ट आत्मा आहे, तो तुमच्या डोक्यात टाकतो आणि मग तुम्हाला डिप्रेशन देतो आणि तुम्ही एकसारखे विचार करता. रात्री झोप येत नाही, मग तुम्ही म्हणता हे असं काय व्हायला लागलं, मी पहिले असा नव्हतो, मी अशी नव्हते. स्पिरिटने ताबा घेतला, त्या दुष्ट आत्म्याने ताबा घेतला आणि तुम्ही त्याला अलाऊ केलं, दरवाजा उघडा ठेवला, ये मी जास्त भीतो. आणि मग तो आला आणि तुमचं सगळं झोप बीप सगळे त्यांनी पूर्ण काढून टाकली आणि तुम्ही त्रासात गेले. त्या दुष्ट आत्म्याला धमकवा, कारण की आज पवित्र आत्मा तुमच्यासाठी दिला आहे. म्हणून येशू देखील म्हणतो की अभिषेक तुम्हाला करण्यात आलेला आहे. दाविदाला अभिषेक करण्यात आला आणि अभिषेक करण्यात आल्यानंतर लगेच तो राजा झाला नाही. जंगलात पळाला, शोल त्याच्या पाठीमागे लागला, त्याला भाला मारला, भाला हुकला, त्याला कितीतरी वेळेस जिवे मारण्याचा प्रयत्न केला. अभिषेक झाल्यानंतर लगेच राजपदावरती गेला नाही, त्रासातून गेला. पण त्या काळात त्याने ओळखलं की माझ्यावरती परमेश्वराचा आत्मा आहे, माझ्याबरोबर देवाचा आत्मा आहे आणि मी अभिषिक्त आहे. आणि त्याने ते सोडलं नाही, त्याने परमेश्वरावर पूर्ण विश्वास ठेवला. आणि एक दिवस असा आला की दाविदाला त्या ठिकाणी राजपद प्राप्त झालं. आणि त्याच्याच साठी भविष्यवाणी करण्यात आली की दाविदाच्या घराण्यातून जो येणार आहे त्याचं राज्य युगानुयुग चालणार. काय आशीर्वादित माणूस आहे बघा. त्याच्या घराण्याचा कधी अंत होणार नाही असं म्हटलेलं. दाविदाच्या घराण्याचा अंत होणार नाही आणि आजही नाही झाला, कारण की येशू त्याच्या कुळात जन्माला आला आणि येशूद्वारे सगळ्या पृथ्वीचा उद्धार झाला. म्हणजे युगानुयुग त्याचं राज्य चालणार आहे. बघा, दाविदाचं नाव त्या वंशाला जोडलेलं आहे. येशूचं नाव दाविदाच्या कुळात येतं आणि येशू ख्रिस्त मरणावरती विजय मिळवला. म्हणजे देवाने जे अभिवचन दाविदाला दिलं ते अभिवचन पूर्ण झालं येशू ख्रिस्ताद्वारे. आणि युगान युग आज दाविदाचा पुत्र म्हणून येशूला गणल्या जातं. दाविदाचं घराणं त्या ठिकाणी आम्हाला पाहिलं वाटतं आशीर्वादित देवाच्या आत्म्याने केलेलं आहे. आमचं घराणं आशीर्वादित झालं पाहिजे, आमचे लेकरं आशीर्वादित झाले पाहिजे, आमच्या लेकरांचे लेकरं आशीर्वादित झाले पाहिजे. असं म्हणू नका मी आशीर्वादित झालो, माझं तारण झालं, बस झालं, माझे लेकरं कुठं का फिराना. नाही, आपल्या लेकरांसाठी प्रार्थना करा, त्यांच्यासाठी रडा, त्यांना प्रार्थना करा आणि त्यांना सांगा की परमेश्वरा, देवाला सांगा परमेश्वरा यांना पण अभिषिक्त कर. हे पण जिवंत देवाच्या सानिध्यामध्ये वाढले पाहिजे, यांनी पण पवित्र सानिध्यामध्ये राहिलं पाहिजे. म्हणून पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की फ्रेश अनॉइंटिंग, अभिषेक तो करतो. काय म्हटलेलं आहे स्तोत्र 23:5 मध्ये, तो माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करतो. तेलाचा अभ्यंग म्हणजे काय? तेल डोक्यावर येणं म्हणजे काय? हे साधं नाही आहे. तेल तुम्हाला समजत नाही. तेल डोक्याला येणं म्हणजे ते अभिषेकाचं तेल. दावीद त्या तेलाबद्दल बोलतो की जो अभिषेक माझ्यावरती आहे तो माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करतो. म्हणजे याचा अर्थ अभिषेक माझ्या मस्तकी आहे आणि अभिषेक जर माझ्या मस्तकी आहे तर माझं काहीच होणार नाही. जे काही होईल ते चांगलंच होईल, कारण की परमेश्वर माझ्याबरोबर आहे. मग या काळामध्ये देखील परमेश्वर आम्हाला अभिषिक्त करू इच्छितो. असेच विश्वासणारे बनायचं नाही, टाइमपास विश्वासणारे बनू नका. मग टाइमपास विश्वासणारे भरपूर आहेत.
काय म्हणतात ते, बोलवलेले पुष्कळ आहेत, निवडलेले थोडके आहेत. त्या निवडल्यामध्ये राहा. बोलवलेले तर पुष्कळ आहेत, पण निवडमध्ये पाहिजे. मग तो अभिषेक आमच्या जीवनामध्ये यायला तयार आहे. या काळामध्ये देखील आम्ही तो अभिषेक स्वीकारला पाहिजे. आणि जर विदाऊट अभिषेक तुम्ही काही करायला जाल तर करता येणार नाही, करता येणार नाही. मग तुम्ही म्हणा किती पण, मी असं करतो, मी तसं करतो, मी हे करेल, मी ते करेल, पण अनॉइंटिंगच नाही, ते अभिषेक होणार नाही. अभिषिक्त माणसाने असं जर एखादं वही जरी हातात धरली तर ते अभिषिक्त होते. काही काम जरी करायला गेला, त्याला स्पर्श केला तो अभिषिक्त होऊन जातो, म्हणजे ते आशीर्वादित होतं. म्हणून म्हटलेलं आहे की जे मंदिरातले पात्र असायचे त्याला तेल लावून अभिषेक कर असं म्हटलेलं आहे मोशेला. काय अनॉइंटेड, त्या पात्रांना जो कोणी अनॉइंट करायचा किंवा जे मंदिरातले पात्र होते अनॉइंट केल्यानंतर ते पात्र जर दुसऱ्या कोणी चुकीच्या पद्धतीने वापरले तर त्याच्यावरती श्राप यायचा. का श्राप यायचा? कारण की ती वस्तू अभिषिक्त आहे, ती वस्तू परमेश्वराच्या कार्यासाठी समर्पित आहे आणि तिला तेल लावून अभिषेक करण्यात आलेला आहे. आणि ज्याच्यावरती निर्जीव वस्तूवरती पण अभिषेक यायचा. मग एका राजाने, नबुकदनेस्सर राजाच्या काळामध्ये पुढं आम्हाला पाहिलं की त्या राजाने त्या मंदिराच्या पात्रातून मद्य पिला, दारू पिला आणि मग ते नाचगाणे करू लागले. त्यावेळेस एक बोट हात आला आणि त्या हाताने त्या ठिकाणी भिंतीवरती लिहिले, मने मने तकेल उफारसीन, म्हणजे तुझ्या राज्याचा अंत आता मी मोजला आहे आणि तुझा राज्याचा अंत करत आहे. का? कारण की त्याने अभिषिक्त पात्रातून चुकीचं घेतलं. मग अभिषिक्त पात्रातून जरी आम्ही चुकीचं काही घेतलं तर श्राप येतो. तर विचार करा, एक अभिषिक्त माणसाबरोबर जर आम्ही टक्कर दिली तर कसं व्हायचं? अभिषिक्त गोष्टी जर आम्ही स्वीकारल्या, काही लोक चर्चमधल्या वस्तू सहज फेकून देतात. अरे चूक आहे, ते अभिषिक्त वस्तू आहे, ती देवाची आहे. एक वेळेस जर मी म्हटलं हे देवाचं आहे तर ते देवाचं होऊन जातं. त्याला हात लावला परत मी जरी, तरी माझ्यावर श्राप येतो. काय येतो? ती दिली मी. एक साक्ष मी ऐकली होती, एक पास्टर म्हणजे अभिषिक्त नसतील ते, म्हणूनच असं केलं. त्यांना त्रास झाला खूप, म्हणजे आर्थिक संकटात गेले. त्यावेळेस त्यांनी काय केलं, चर्चचा कीबोर्ड विकला पर्सनल गरजासाठी. आणि चर्चचा कीबोर्ड विकल्यानंतर काही दिवसांनीच त्यांची सगळी बॉडी पॅरलाइज झाली, टोटली पॅरलाइज म्हणजे पक्षघात, म्हणजे काय म्हणतात, वारं गेलं. आणि वारं गेल्यानंतर जे देवाचे अभिषिक्त दास आहेत त्यांच्यासमोर ते प्रार्थनेसाठी गेले. आणि त्यावेळेस त्यांनी त्याला म्हटलं की तू काय केलं म्हणे, काहीतरी केलंय म्हणे तू चूक, अभिषिक्त माणूस असं होत नाही, काय केलं? तर मग त्याने सांगितलं की मला फार आर्थिक अडचण आली होती आणि आर्थिक अडचण आल्यामुळे मी चर्चचा कीबोर्ड विकला. चर्चचा कीबोर्ड विकला. वा रे वा, शाबास पाट्या. त्याच्यावर अधिकार कोणाचा आहे? चर्चचा कीबोर्ड मला त्रास जरी झाला तर मी विकू शकत नाही, तुटलं जरी तर राहू दे तिथं, नाही तर एखाद्या चर्चला दिलं पाहिजे. आणि विकलं जरी तर काय करतो आपण, दुसरी वस्तू त्याच्या जागेवर ती आली पाहिजे. अनॉइंटेड निर्जीव वस्तूला देखील अभिषेक केल्यानंतर बघा तो अभिषेक काम करतो. म्हणजे सांगायचं मला हे की ज्यावेळेस अभिषेक येतो त्यावेळेस तो अभिषेक त्या जीवनामध्ये कार्य करायला सुरुवात करतो. मग मंदिरातील वस्तू देखील ज्या असतात त्या अभिषिक्त करण्यात आलेल्या असतात. आणि ज्यावेळेस त्या अभिषेकाच्या असतात त्यावेळेस त्या अभिषेकाला आम्ही स्पर्श करू शकत नाही. तुम्हाला काय वाटतं, पैसा तुम्ही असं घेता आणि पैसा घेतल्यानंतर तुम्हाला वाटतं काहीतरी आपण दान देतो, आम्ही दान देतो. अरे तुम्हाला माहिती याचं कनेक्शन कशाबरोबर आहे? अभिषेकाबरोबर कनेक्शन आहे. कसं काय कनेक्शन आहे? कनेक्शन असं आहे की ज्यावेळेस तुम्ही दान देता त्यावेळेस ते दानार्पणात जातं, त्यावेळेस त्याच्यासाठी प्रार्थना होत असताना अभिषेक त्याच्यावरती येतो. मग तो अभिषेक तुमच्या नोटेतून कोणाकडे जातो? तुमच्या पैशाकडे जातो. आणि तो पैसा तुमचा, हा जो टाकलेला आहे, या टाकल्यामुळे तुमचा राहिलेला पैसा आशीर्वादित होतो. पण आपल्याला काही समजत, कशाला द्यायचं, काय होतं दिल्याने लय मोठा अभिषेक येतो आपल्या फायनान्सवरती. हे शरीरात नाही समजू शकत. शरीरात मग तुम्ही भांडणं करता नाही, दानावर पण काय झालं, पैसे कुठं गेले, इतके पैसे होते, तितके पैसे होते, हे शारीरिक झालं. कारण की तुम्ही भांडताय कशासाठी? पैशासाठी. वर्ल्डली मटेरियल. भांडणं करू शकता ना तुम्ही, अरे वा आपण शरीरात आहे, राहतो येतं. तुम्हाला जर काही पटलं नाही तुम्ही नाही होणार का, काढा पैसे, टाका आत्ताच्या आत्ता, हे घ्या पैसे. आता वस्तू देखील अनॉइंट राहायच्या.
ज्यावेळेस ऑइल हे सिम्बॉल आहे, ऑइल लावून किंवा ज्यावेळेस तेल लावून, ते तेल पण जे बनवणं आहे ते बघा, तुम्ही लेवीचं पुस्तक वाचा किंवा गणनेचं पुस्तक वाचा, त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की जे अनॉइंटेड ऑइल आहे ते पण फार 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 पवित्रतेने बनवल्या जायचं आणि बनवल्यानंतर ते याजकाच्या हाती दिल्या जायचं आणि मग सांगितलं जायचं की आता तू अभिषेक कर सगळ्या गोष्टीला, आणि मग तो अभिषेक केला जायचा आणि मग परमेश्वराच्या आत्म्याचा अभिषेक त्या गोष्टीवरती, त्या वस्तूवरती, त्या लोकांवरती यायचा आणि त्या अभिषेकाखाली ते राहायचे. म्हणून विदाऊट अनॉइंटिंग किंवा पवित्र आत्म्याच्या अभिषेकाशिवाय कार्य होत नाही. बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, माझ्या आत्म्याने कार्य सिद्ध. कशाने होईल? म्हणून इथं बुद्धी चालत नाही, इथं किती शिकलेलं आहे ते चालत नाही. एक अडाणी जे फिशरमॅन होते, जे मासे धरणारे होते, ते काही ज्ञानी नव्हते, शास्त्री पुरुषी नव्हते, पंडित नव्हते, पण परमेश्वराने त्यांचा जगाच्या पाठीवर उपयोग करून काय होतं त्यांच्याकडं? पण त्यांच्याकडे एक होतं जे ज्ञानी लोकांकडे नव्हते, ते म्हणजे पवित्र आत्म्याचा अभिषेक. म्हणून ज्ञानांना लाजवण्यासाठी त्याने मूर्खाची निवड केली आहे. हे वचन आपल्याला समजलं पाहिजे. म्हणून अभिषेक ज्यावेळेस होतो त्यावेळेस तो अभिषेक आमच्या जीवनामध्ये कार्य करतो आणि विदाऊट अभिषेक तुम्ही काही करू शकत नाही. अभिषेक आम्हाला सर्व गोष्टी शिकवतो. पहिले योहान 2 अध्याय आणि 27 वचन. पहिले योहान 2 अध्याय आणि 27 वचनामध्ये काय म्हटलेलं आहे? वाचा लवकर. तुमच्याविषयी म्हणायचे तर त्याच्याकडून तुमचा जो अभिषेक झाला, त्याच्याकडून तुमचा जो अभिषेक झाला तो तुमच्यामध्ये राहतो, तेव्हा तुम्हाला कोणी शिकवण्याची गरज नाही. कोण शिकवतो तुम्हाला? जगिक गोष्टी शिकवण्यासाठी शिक्षक लागतात. जगिक गोष्टी शिकवण्यासाठी मोठमोठे टीचर्स, किंवा आम्ही बघतो की जे कोर्स आम्ही करतो त्या कोर्ससाठी ते प्रावीण्य असलेले टीचर्स पाहिजे असतात. पण पवित्र आत्मा हा देवाच्या वचनाचा शिक्षक आहे. उत्तम शिक्षक कोण आहे? पवित्र आत्मा. मग पवित्र आत्मा आम्हाला शिकवतो आणि जो अभिषेक आमच्यावर असतो तो अभिषेक शिकवतो. म्हणजे पवित्र आत्म्याचा अभिषेक ज्याच्यावरती येतो त्याला तो शिकवतो.